दरम्यान रायगडमध्ये शेकापचा मुख्य शत्रू शिंदेंची शिवसेना आहे असं वक्तव्य शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी केलं। जिल्हा परिषद निवडणुकीतच वातावरण रायगडमध्ये तापलं असतानाच त्यांनी हे विधान केलं। रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसमोर महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी उभी असताना शेकापने शिंदेंसमोर दंड थोपटल्याचे संकेत चित्रलेखा पाटील यांनी दिले। तुम्हाला सांगते तसं शत्रुत्व नाही, ही वैचारिक लढाई असते। पण आज जर आपण पाहिलं तर शिंदे गट हा प्रचंड इथे विचित्र राजकारण करतोय। म्हणजे अगदी राजकारणाची पातळी सोडून ते राजकारण करताना त्यांचे नेते आपल्याला दिसतात। मग ती हुकुमशाही असेल, मारामारी असेल, मर्डर्स असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात। त्याच्यामुळे आमचा सगळ्यात मोठा रायगडमधला शत्रू हा शिंदे गट असेल आणि या मतदारसंघात तर निश्चितपणे। याच्यामुळे भाजपला सॉफ्ट कॉर्नर कुठे आहे का तुमच्याकडे? नाही, सॉफ्ट कॉर्नर नाही। आम्ही आमच्या आघाडीशी प्रामाणिक आहोत आणि आम्ही आमच्या पक्षाशी प्रामाणिक आहोत। दरम्यान मावळ तालुक्यातील सोमाटणे इथे महायुतीकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली आहे। दरम्यान मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन करत त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। समोरच्या व्यक्तींकडे उमेदवार नाहीत म्हणून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, त्याच्यावरती 1750 वेगवेगळे गुन्हे असलेले उमेदवार आयत्या वेळेला नाईलाज म्हणून उभे करण्याची वेळ आली। जिल्हा परिषदेला देखील त्याच परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं असेल, अचानकपणे उमेदवार द्यावे लागले। मावळ तालुक्याची जनता सुज्ञ आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या या तीनही उमेदवाराला भरघोस अशा मताने विजय करतील। तर अक्कलकोटमध्ये अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं खळबळ उडाली आहे। अक्कलकोटमध्ये जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसने शिवसेनेसोबत युती केल्याने ठाकरेंच्या तालुका प्रमुखाने भाजपला जाहीर पाठिंबा दिलाय। काँग्रेसने महाविकास आघाडीच्या विचाराला हरताळ फासल्याने आम्ही अर्ज मागे घेत पक्षाचा राजीनामा देऊन भाजपला पाठिंबा देत असल्याचं आनंद बुक्कानुरेंनी म्हटलंय। महाविकास आघाडीच्या विचाराला हरताळपासून काँग्रेसने विचाराच्या विरोधात जाऊन काँग्रेस आणि शिंदे गटाची युती करून आपली उद्धव साहेबांची सर्व शिवसेना पदाधिकाऱ्याची म्हणजे जे वर्षानुवर्ष रस्त्यावर उतरून लढले त्यांचा सर्वांचा सत्यानाश केला आहे। त्याचा वचपा काढण्यासाठी एक शिवसैनिक म्हणून आम्ही अक्कलकोट तालुक्यात भाजपबरोबर आपण आपली ताकद आपण लावत आहोत। तर माजी मंत्री तानाजी सावंतांच्या पुतण्याला शिवसेनेच्या ठाकरेंच्या पक्षाची साथ मिळाली आहे। तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांच्यासाठी ठाकरेंच्या पक्षानं घेतले उमेदवार अर्ज मागे, तर पृथ्वीराज सावंत यांच्यासाठी ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा परिषद गटातील 1 आणि पंचायत समिती गटातील 2 अशा पक्षाच्या 2 जणांचे अधिकृत उमेदवार अर्ज जे आहेत ते मागे घेण्यात आले। काय सगळे गणित बसलीत काय? हा, मी खुशच आहे। कायम खुश आहेत? हा, कायम खुश आहे। राजकीय समीकरण जुळेल का यंदा? हो, जुळणार ना, न जुळाय काय झालं। तर पुढील बातमी महाडमधून येते। महाड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध निवडून आलाय। महाड पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवार अनिल जाधवांविरोधात उभे असलेल्या विरोधी उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघारी घेतल्याने अनिल जाधव हे आता बिनविरोध निवडून आले। शिवसेना संघटनेमध्ये जे काम करतात, आज आमचा गणेश कामकर थोडासा आमच्यापासून नाराज होता, परंतु काही नाराजी वैयक्तिक काय नसते, परंतु विचाराची थोडीशी नाराजी होती त्याच्यावर। आज ती नाराजी आम्ही त्याला संपवून टाकलेली आहे आणि आज मोठं मन त्यांनी दाखवून पुन्हा शिवसेनेमध्ये आणि शिवसेनेवरती विश्वास ठेवून आज त्यांनी सीट या ठिकाणी माघार घेतलेली आहे, जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तो लढवत होता। आणि तिथं शिवसेनेचे आमचे अनिल जाधव हे उमेदवार तिथं अधिकृतपणे होते, तर त्यापैकी आमच्या गणेशची सीट माघार घेतलेली आहे आणि त्याबद्दल मी त्याचा आभार मानतो आणि त्याचं अभिनंदनही करतो।
दरम्यान जालना महापालिकेच्या निकालानंतर 11व्या दिवशी भाजपला गटनेता मिळालाय. जालन्यात भाजप गटनेतेपदी महेश निकम यांची निवड करण्यात आली आहे, तर प्रतोद म्हणून रमेश गोरक्षक यांना संधी देण्यात आली आहे. जालन्याचा 30 तारखेला पहिला महापौर ठरणार आहे, तर भाजपने जालना शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये 41 जागा जिंकल्यात. महेश निकमचा मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि प्रतोद म्हणून रमेश गौरक्षक या दोघांनी मनापासून आभार. पार्टीचे आमचे नेते सन्मान्य रावसाहेब दानवे, सन्मान्य लोणीकरजी, नारायण कुचेजी, संतोष दानवे, भास्कर आबा, आम्ही सर्व बसून डिसाईड केलं होतं की 2 नाव पाठवायचे वरती आणि वरतून जे 2 नाव आले तुमच्यासमोर आभार डिक्लेअर. माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री बबनरावजी लोणीकर, माजी आमदार कैलासजी गोरंट्याल, नारायणभाऊ कोचे, संतोष दानवे या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये ही संपूर्ण टीम गेल्या 1 महिनाभरापासून काम करत होती आणि या निवडीचा मॅसेज आम्हाला प्रदेश कार्यालयामधून प्राप्त होताच आम्ही त्या ठिकाणी आयुक्त कार्यालयामध्ये सांगितला आणि अशा पद्धतीने आमच्या 2 नेत्यांची या ठिकाणी निवड झाली. तर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे बोरिवलीतून. बोरिवलीतील संजय गांधी उद्यानातील आदिवासी पाड्यांवर होणारी कारवाई प्रशासनाने थांबवली आहे. गणेश नाईक यांनी फोन करून कारवाई थांबवण्याचे आदेश दिले, तर या निर्णयाचं स्थानिकांनी स्वागत केलं. बोरिवलीतील ही कारवाई सुरू केल्यानंतर मोठा गोंधळ पाहायला मिळाला. आदिवासी आणि पोलीस यांच्यामध्ये मोठी झटापट देखील झाली. अखेर ही कारवाई आता मागे घेण्यात आली आहे. बोरिवली नॅशनल पार्कमधल्या जी काही कारवाई आहे ती माननीय उच्च न्यायालयामुळे होते आहे, पण तिथल्या नागरिकांनाही दिलासा देणं हे गरजेचं आहे. त्यामुळे आमचा हा प्रयत्न आहे की त्या नागरिकांनाही दिलासा देऊन सामोपचाराने हा विषय कसा समाप्त करता येईल तो प्रयत्न आमचा असणार.